विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण या दिवशी गरजेचे असलेले जे काय प्रश्न असणार त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. प्रश्न 1 ते 10 पर्यंत असणार, म्हणून त्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. चला वेळ न घालवता पहिला प्रश्न आपण कव्हर करूयात. काय म्हटलंय बघा, जागतिक टॅपीर नावाचा एक पक्ष हे असतो बघा, प्राणी आहे. ओके, टॅपीर. तर हा जो टॅपीर नावाचा जो काय प्राणी आहे हा जागतिक टॅपीर दिन म्हणून आपण साजरा करतो बरं का. हे या पद्धतीचा असा प्राणी आहे. ओके, तर असा प्राणी आपण याच्या संदर्भामध्ये हा दिवस का साजरा करायचा, दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा 27 एप्रिल. पण का साजरा करायचं, तर हा जो पक्षी आहे, पक्षीच म्हणायलो, हा प्राणी जो आहे हा प्राणी आता काय होत आहे, याची संख्या कमी होत आहे मित्रांनो. याची काय कमी होत आहे, संख्या. हा दुर्मिळ होत आहे. याची जी याचं जे नाक आहे हे हत्तीच्या सोंडीसारखं दिसतं बरं का, लक्षात आलं का. आणि हे असा म्हणजे डुकरासारखा थोडा थोडा आपल्याला हा प्राणी बघायला मिळतो, घोड्यासारखा बघायला मिळतो. ओके, आणि गेंड्यासारखा असा त्याचा एकंदरीत पहिराव आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे. टॅपीर डे, ओके, वर्ल्ड टॅपीर डे 27 एप्रिल 2026 आपण असं म्हणूयात. इथे काय म्हटलंय बघा, तर द 2026 कॅम्पियन हायलाइट द रोल ऑफ टॅपिर्स ॲज फॉरेस्ट गार्डनर्स emphasizing their vital contribution to ecosystem regeneration and urgency of preventing their existing extinctions due to habitat loss and hunting असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा जो काय आदिवास आहे हा आदिवास देखील संपत आहे. जंगलतोड आपण डिफॉरेस्टेशन जास्त होत असल्यामुळे देखील प्रामुख्याने हे प्राणी जे आहेत हे नष्ट होत आहेत आणि हे नष्ट होऊ नयेत म्हणून यांच्यासाठी हा जो दिवस आहे या दिवशी जनजागृती केली जाते. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. बघा GI, ओके, हा नवीन लोगो कोणत्या कंपनीने सादर केला आणि ही कंपनी आहे, लक्षात राहू द्या, गोदरेज. कोणती कंपनी आहे, गोदरेज कंपनी आहे. म्हणून हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. आपण पुढे जाऊयात. बघा, ST महामंडळाने आपली बस आपली सेवा अभियान कधीपासून सुरू करण्याचं ठरवलेलं आहे किंवा कधी सुरू होणार आहे, तर हे प्रामुख्याने 1 मे या तारखेपासून सुरू होणार. कारण महाराष्ट्र दिन त्या दिवशी असतो, ज्याला आपण कामगार दिन म्हणून पण साजरा करतो, राजभाषा दिन म्हणून पण आपण साजरा करतो, लक्षात राहू द्या. 1 मे पासून आपली भाषा हे आपली बस आपली सेवा उपक्रम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय केलेली आहे, घोषणा केली, हेही लक्षात राहू द्या. ओके, तर परिवहन मंत्री कोण आहे, प्रताप सरनाईक आहेत. ओके, आता पुढे या अभियानात प्रवाशांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता राखणे, त्यानंतर सामानाची जबाबदारी घेणे आणि प्रवासादरम्यान शिस्त पाळणे अशा अनेक गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहेत. डिजिटल सेवांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ST बघा NCMC स्मार्ट कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे. ऑनलाईन आरक्षणसाठी ते कार्ड तुम्हाला वापरता येणार आहे. आणि बस रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. आणि बस स्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरती देखील काय केलं जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये भर दिला जाणार आहे. आणि अतिशय चांगली योजना असेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. आता पुढे बघा, भरत कपूर हे खूप जुने अभिनेते आहेत आणि यांचे नुकतेच निधन झालेलं आहे. तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या लोकप्रिय TV मालिकेमध्ये काम केलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, चंद्रकांता असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. बघा, तर कला विश्वासावर शोककळा सुप्रसिद्ध अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं. कितव्या वर्षी झालंय, 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे लक्षात राहू द्या. या गोष्टी गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत. ओके, असं तर असंख्य चित्रपटामध्येही त्यांनी काम केलेलं आहे.
म्हणून तेही लक्षात राहू द्या. ओके, ते बघा थोडंसं. आता पुढे बघा, मिसिंग लिंक प्रकल्प जे आहे याचं उद्घाटन कधी केलं जाणार आहे? 1 मेला. आपण प्रश्न पण तसाच तयार केला आहे. प्रश्न बघा, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक, म्हणजे मिसिंग लिंक कुठे आहे? मुंबई पुणे महामार्गावर आहे. आणि या प्रकल्पाचं उद्घाटन हे कोणत्या दिवशी होणार आहे? आणि हे देखील 1 मेलाच होणार आहे. तर त्या प्रकल्पाविषयी जाणून घेऊयात आपण. बघा, आधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्य व दृढ संकल्पाचा संगम आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. सुरक्षित, वेगवान आणि सुगम प्रवाशांना एक नवी उंची बघताना इथे निदर्शनास येईल. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रकल्पाच्या कामाची पाहणी. आणि त्याचबरोबर मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे द्रुतगती पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनणार आहे. त्यानंतर घाटाला मिळणारा बायपास प्रकल्पाचे 99% काम पूर्ण झालेलं देखील आहे. वेगवान, सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यानंतर नवीन टोलवाढ नाही. ओके, आहे तीच टोलवाढ आहे किंवा टोल तुम्हाला त्या पद्धतीने द्यायचे आहेत. 4 चाकी आणि बसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळणं खूप आवश्यक आहे. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात 2 भव्य बोगदे बघायला मिळणार आहेत. आणि उंच व्हायाडक्ट व टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्पीड पुलाचा वापर देखील या ठिकाणी समावेश आहे. आणि 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थिती याचा यशस्वीरित्या हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. हे लक्षात राहू द्या. या गोष्टी पुढे जाऊयात. बघा, एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर अशोक कुमार लाहिरी यांची काय करण्यात आलेली नियुक्ती करण्यात आलेली. ही पहिलीच व्यक्ती नीती आयोगावर काम करणार आहे जी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. याही गोष्टी महत्त्वाच्या. केंद्र सरकारने शनिवारी नीती आयोगाची पुनर्रचना केली आणि भारत सरकारचे माजी आर्थिक प्रमुख, बरं का, आर्थिक सल्लागार म्हणायला इकॉनॉमिक ॲडवायझर जे होते बघा. ओके, तर केंद्र सरकारचे पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार राहिलेले आहेत अशोक लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय 5 पूर्णवेळ सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीची घोषणा करताना, म्हणजे नियुक्तीची घोषणा कोणी केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. लाहिरी हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्यही राहिलेले आहेत. ओके, आता पुढे अर्थतज्ञ KV राजू आणि एम्सचे संचालक श्री एम श्रीनिवास आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अभय करंदीकर, शास्त्रज्ञ गोवर्धन दास आणि माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशी घोषणा देखील या ठिकाणी केलेली आहे. म्हणून एवढं तरी ॲटलिस्ट लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, महाराष्ट्र राज्य संकुचित बायोगॅस धोरण हे जे आहे हे 2026चं नुकतंच निश्चित करण्यात आलं. या धोरणाच्या अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आली? तर प्रामुख्याने 500 कोटीची तरतूद इथे करताना आपल्याला बघायला मिळाले. अशा पद्धतीने हरित ऊर्जेसाठी काम करणार महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 या धोरणाअंतर्गत चालू वर्षासाठी 500 कोटीचा जो काही निधी आहे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय दिला जाणार आहे. हे प्रकल्प PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट, ज्याला आपण एक पार्टनरशिप म्हणूयात. आणि पुढे हायब्रिड ॲन्युइटी तत्वावरती राबवले जाणार आहेत. आणि राज्यात हरित ऊर्जेला मोठी चालना या प्रकल्पामुळे मिळणार आहे. आता नंतरचा प्रश्न बघा, काय म्हटलंय? नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026. द वेल्थ म्हणजे काय? थोडक्यात
समृद्ध असणं, श्रीमंत असणं, श्रीमंत असलेल्या लोकांची यादी आहे. द वेल्थ रिपोर्ट 2026. अतिश्रीमंतांच्या संख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? भारताचा डायरेक्ट 6वा क्रमांक आहे मित्रांनो. कितवा क्रमांक आहे? 6वा. कारण पहिला क्रमांक हा अमेरिकेचा असणार आहे 101%. दुसरा क्रमांक चायनाचा आहे, बघा ते चायना आलं लक्षात. आणि तिसरा क्रमांक हा जर्मनीचा आहे. कुणाचा आहे? जर्मनी या देशाचा आहे. आणि चौथा क्रमांक हा ब्रिटनचा आहे. कुणाचा आहे? ब्रिटन या देशाचा आहे. ओके, लक्षात राहू द्या. आणि 5वा क्रमांक फ्रान्स या देशाचा आहे. आणि 6वा क्रमांक आपला इंडियाचा आहे. अशा पद्धतीने आहे. कळालं का सर्वांना? हे सगळं लक्षात राहू द्या. आणि द वेल्थ रिपोर्ट आहे. ओके, आता हे मधले देश काय लक्षात ठेवायची गरज नाही. दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश? चीन आहे. असं एवढं तरी ॲटलिस्ट लक्षात राहू द्या. बघा, नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार अति धनाढ्य व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? 101% तुम्हाला उत्तर माहिती आहे. चला कमेंट करून सांगा मला. पुढे जाऊयात. पुढे लक्षात घ्या, एक शेवटचा प्रश्न. IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत 2दा शतक झळकणारा भारतातील पहिला फलंदाज कोण आहे? त्याचं काय नाव आहे? तर अभिषेक शर्मा. या इमेजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, लक्षात आलं सर्वांना? अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशनमधून कव्हर करतो. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.